गुड इव्हनिंग गाईज ऑल ऑफ यू. तर ह्या व्हिडिओपासून आपण आपला नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो इथं कंटिन्यू करतोय. सो सगळ्यात पहिल्यांदा हा जो प्रॉब्लेम आपल्याला इथं स्क्रीनवर दिसतोय याला आपण फर्स्ट वाचून घेऊया. यामध्ये कुठल्या कुठल्या ऍडजस्टमेंट दिल्यात ते बघूया आणि देन आपण ह्याला सॉल्व्ह करूया. ओके, जे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतोय ज्यामध्ये परचेस प्राइस ज्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतोय सेम मेथडमध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलाय. ओके, सो इथं काय दिले जरा बघा. The engineering company sells its business to Scientific Company Limited on 31st December 87, on which date the balance sheet as follows. आता इथे बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीट मध्ये पहिल्यांदा या कंपनीचं तुम्हाला दिलेलं आहे कॅपिटल. देन त्याच्यानंतर या कंपनीचे आहेत डिबेंचर्स, क्रेडिटर्स, रिझर्व्ह फंड आणि पीएल अकाउंट. ओके, तर मित्रांनो या हे दोन तुमच्याकडे रिझर्व्ह आहेत इथं दिलेले. ओके, हे दोन तुमच्या लॅबिलिटीज आहेत, आउटसाइडर लॅबिलिटीज, आणि हे एक जे आहे हे तुमचं कॅपिटल आहे. असेटला काय दिले? गुडविल, प्रॉपर्टी, मशिनरी, स्टॉक, बीआर, डेटर्स आणि कॅश बॅलन्स. ओके, सो नाव एक नॉर्मल बॅलन्स शीट तुम्हाला इथं दिलेलं आहे. खाली काय दिले जरा बघूया. इथं बघा, दी सायंटिफिक लिमिटेड अग्रीड टू टेक ओव्हर दी असेट्स. ओके, नवीन कंपनी जी आहे ती म्हणते की आम्ही असेट्स खरेदी करतो एक्सक्लुझिव्ह ऑफ कॅश अँड गुडविल. म्हणजे असेट्स घेत असताना गुडविल आणि कॅश नवी कंपनी घेणार नाहीये. म्हणूनच बघा इथं सुद्धा या ह्याच्यावर इथं त्यांनी फुली मारलेली आहे. बरोबर, काय सांगितलं त्यांनी? असेट घेत आहेत ते लोक, पण असेट घेत असताना कॅश आणि गुडविल मात्र ते घेत नाहीयेत. ओके, सो आणि ते कसे घेत आहेत? तर 10% लेस दॅन बुक व्हॅल्यूज. ओके, म्हणजे जी काही असेटची बुक व्हॅल्यू असेल त्या बुक व्हॅल्यू मधनं ते लोक काय करणार आहेत? 10% वजा करणार आहेत. टू पे 75,000 फॉर गुडविल अँड टू टेक ओव्हर दी डिबेंचर्स. गुडविलची नवी किंमत तुम्हाला दिलेली आहे 75,000. ओके, इथलं गुडविल ते घेत नाहीये, बट तुम्हाला एक गुडविलची न्यू व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे जी तुम्हाला इथं दिलेली आहे 75,000. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ बघा. द परचेस कन्सिडरेशन वॉज डिस्चार्ज बाय द अलॉटमेंट टू द इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड ऑफ 1,500 शेअर्स ऑफ 100 इच ऍट अ प्रीमियम ऑफ 10 पर शेअर अँड बॅलन्स इन कॅश. म्हणजे परचेस प्राइस कशी पे केली जाईल याबद्दल याने इथं सांगितलेलं आहे. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू 3,000 बॉर्न बाय द इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड. ओके, म्हणजे 3,000 त्यांनी तुम्हाला कॉस्ट ऑफ लिक्विडेशन पण दिलेली आहे. जी इंजिनिअरिंग कंपनी आहे तीच बॉर्न करेल, म्हणजे जुनी कंपनीच कॉस्ट लिक्विडेशनची पे करते आहे. ओके, अँड देन पास्ट जर्नल एंट्रीज किंवा लिजर जे आहे ते तुम्हाला इथे विचारलेले आहे. एक गोष्ट अशी आहे मित्रांनो, आपण जर्नल एंट्रीज बघितलेल्या नाहीयेत. तर काही लोकांच्या मनामध्ये हे आलं असेल बघता बघता की आपल्याला सरांनी जर्नल एंट्री नाही कव्हर केल्या. तर जर्नल एंट्री मित्रांनो थोडंसं आपले प्रॉब्लेम्स आहेत टू देत 5, 7, 10. आफ्टर दॅट आपण जर्नल एंट्री बघणार आहे 100%. याचं सगळं पार्ट जो आहे तो आपण कव्हर करणार आहे. काही पण ह्याला सोडणार नाहीये. ओके, सो आपण ह्याला कंटिन्यू करूया. सो फर्स्ट आपलं काम काय आहे? तर आपलं काम आहे परचेस प्राइस कॅल्क्युलेट करणं. तर आपण जाऊया परचेस प्राइस कॅल्क्युलेट करूया. ओके, तो आपण इथे हेडिंग टाकूया कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस. माझ्यासोबत तुम्ही पण लिहून घेत चला, म्हणजे तुम्हाला परत त्यासाठी डिफरंट टाइम द्यावा लागणार नाही. आणि हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झामच्या अगोदर ही गोष्ट फक्त रिअलाइज व्हावी. हे हाऊ इट इज इम्पॉर्टंट. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस. नाहीतर माझं हे जे आत्ताचं बोललेलं वाक्य हे तुम्हाला एक्झाम नंतर आठवलं तर मग त्याचा उपयोग नसेल. कदाचित त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल आणि आपल्याला परत जास्त एखादी सेमिस्टर यासाठी द्यावी लागेल. ओके, सो असेट्स बघूया. आता बघा, नवीन कंपनीने ज्या असेट्स घेतलेल्या आहेत त्या असेट्स आपण इथं बघणार आहे. आपल्याला काय सांगितले? सगळ्या असेट्स त्यांनी घेतल्यात कॅश आणि गुडविलला सोडून. फक्त असेट घेत असताना त्यांनी काय केले? 10% व्हॅल्यू त्याची कमी करून तिथं असेट घेतली आहे. सो असेटवर इथं थोडंसं झूम इन करतो. तर बघा, पहिलं काय आहे? प्रॉपर्टी 1,50,000. 1,50,000तनं त्याच्या 10% वजा करा. 1,50,000च्या 10% येतात 15,000. बरोबर, मग 1,50,000तून 15,000 जर गेले तर येणार आहेत 1,35,000. तर इथं प्रॉपर्टी 1,35,000.
ओके, प्रॉपर्टी आहे त्याची व्हॅल्यू घेतली 135. त्याच्यानंतर आहे मशिनरी 83,000. आता मशिनरी 83,000, त्यातनं 10% वजा करा. ओके, क्विकली करूया. ₹74,700. ओके, देन त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं स्टॉक 35,000. आता 35,000 मधून 3,500 गेले तर येतात 31,500. ओके, देन त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल 4,500. 4,500, 4,500 वजा 450 तर येतात 4,050. सेकंड. ओके, 4,050. नेक्स्ट आहे डेटस 27,500. 27,500 वजा 2,750 ते येतात 24,750. ओके, सॉरी सॉरी. ओके, नाव ही जी लिस्ट होती ती आपण काय केली, असेट सगळ्या ह्या ज्या होत्या त्या आपण इथं बघितल्या. ओके, आता याच्यानंतर काय दिलेलं आहे की गुडविलचे ते किती देणार आहेत आपल्याला 75,000. गुडविलची तुम्हाला अलग से डिफरंट किंमत दिलेली आहे जी आहे 75,000. तर ती पण आपण ह्यामध्ये ऍड करून घेऊया. गुडविल जी आहे 75,000. ओके, 75,000. सो असेटचं बाबतीमध्ये इथं क्लॅरिटी आपल्याला आलेली आहे. ओके, नाव आता आपण थोडंसं लॅबिलिटी बद्दल बघूया की काय दिले. चलो, तर आता लॅबिलिटीसाठी इथं काय दिले बघा. पहिल्या पॅराग्राफ मधली लास्टची लाईन बघा, अँड टू टेक ओव्हर डिबेंचर्स. इथं लॅबिलिटी ऍक्च्युली दोनच आहेत. बाहेरची कर्ज दोनच आहेत, एक तर आहे डिबेंचर आणि दुसरा आहे क्रेडिटर्स. तर त्या दोन पैकी हे लोक म्हणतात की डिबेंचरचं पेमेंट ते करतायत, म्हणजे नवीन कंपनी डिबेंचरचं पेमेंट करते. पण डिबेंचरची नवी किंमत तुम्हाला दिलेली नाहीये, मग त्या केसमध्ये जुनी किंमत वापरावी लागेल. जुनी किंमत आहे तुमची 1,00,000. ओके, तर इथं डिबेंचर्स आपण हे करूया 1,00,000 रुपये. ओके, सो ह्याच्यामध्ये हे ऍड केल्याचं सगळं नंतर चलो, सो ह्यामध्ये असेट्स झाल्या. त्याच्यामध्ये आपण इथं लिहिणार आहे लेस लॅबिलिटीज. लेस लॅबिलिटीज मध्ये आपल्याकडे आहे डिबेंचर्स. एकच लॅबिलिटी आहे त्यामुळे मी त्याची अमाऊंट काय करतो, आउटरला लिहितो. सो डिबेंचर्स आहेत 1,00,000. डिबेंचर्स आहेत 1,00,000. ओके, सो नाव आफ्टर दॅट आता आपल्याला काय करायचं इथं, याची करायचे टोटल. मग ही टोटल किती येते बघूया. 135 प्लस 74,700 प्लस 31,500 प्लस 4050 प्लस 24,750 प्लस 75,000. सो हे येत आहेत टोटल 3,45,000. सो ही टोटल येते 3,45,000. ओके, तर त्यामधून आपले 1,00,000 जर वजा गेले तर ही आपली परचेस प्राइस किती येणार आहे, ही येणार आहे 2,45,000 रुपये. आय होप परचेस प्राइसचं कॅल्क्युलेशन तुम्हाला कळालं असेल. की बघा, आपण हा तिसरा प्रॉब्लेम आता करतोय. यामध्ये आपल्याला काय आहे की असेट्स अँड लॅबिलिटीच्या ज्या नव्या किमती त्या लोकांनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत परचेस प्राइससाठी, विच इज लाईक कुठं प्रोव्हाइड केलेल्या असतात तुम्हाला, तर ऍडजस्टमेंटमध्ये. ठीक आहे, तर ह्या वरनं आपल्याला परचेस प्राइस कॅल्क्युलेट करायचे. आता
याच्यानंतरचा पॉईंट आहे की ही परचेस प्राइस बेसिकली कशी दिली जाईल. तर तुम्हाला माहिती आहे ही परचेस प्राइस ते आपण बघतोय कशी देतात. तर थोडे पैसे शेअर्समध्ये, थोडे पैसे कॅशमध्ये. तर ते कॅल्क्युलेशन काय आहे ते एकदा बघूया. सो हे जे परचेस प्राइस आहे याला आपण हे करणार आहे की ही शेअर्समध्ये किती रुपये दिले आणि कॅशमध्ये किती रुपये दिले. ओके. सो शेअर्समध्ये किती दिले, कॅशमध्ये किती दिले, तेवढं आपण एकदा जस्ट बघून घेऊया आणि एकदा परचेस प्राइस पण चेक करूया आपली बरोबर आहे का. आणि देन आपण पुढे जाऊया आपल्या लीजर अकाउंट्सला. ओके. सो परचेस प्राइस करेक्ट आहे. आता बघा इथं प्रॉब्लेम मध्ये जाऊन बघूया की ते कसे दिले जातील. इथं काय दिले, इट इज टू बी डिस्चार्ज बाय द अलॉटमेंट टू द इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड ऑफ 1500 शेअर्स ऑफ 100 इच. 1500 शेअर्स ऑफ 100 इच ऍट अ प्रीमियम ऑफ 10 पर शेअर. म्हणजे 1500 शेअर्स, एक शेअर 100 रुपयाचा, तो प्रीमियम त्याच्यावर आहे 10 रुपयाचा. म्हणजे बघा एक शेअर 100चा, प्रीमियम 10चा, म्हणजे 10 अधिक 100 म्हणजे 110 ला. म्हणजे इथं काय होणार आहे तुम्हाला मित्रांनो, 1500 शेअर्स मिळणार आहेत आणि एका शेअरची किंमत असेल 110 रुपये. हे बघा, जर 1-2 मिनिट मी कॅल्क्युलेशन दाखवतो. शेअर जे आहे तिथं काय लिहिले, एका शेअरची किंमत आहे तुम्हाला देणार आहे कितीचा, 100 रुपयाचा. यामध्ये प्रीमियम ऍड होणार आहे 10%. ठीक आहे ना, यामध्ये प्रीमियम जो आहे तो ऍड होणार आहे 10%. आता बघा 100च्या 10% किती होतात आपले, 10 रुपये. बरोबर, म्हणजे ऍक्च्युअल किंमत किती झाली तुमची, 110. समजते का तुम्हाला. एक शेअर जो आहे तो मुळामध्ये 100 रुपयाचा आहे, पण तो तुम्हाला देत असताना त्यामध्ये काय ते ऍड करणार आहे, प्रीमियम ऍड करणार आहे. तर प्रीमियमचे किती आहेत पैसे, तर 10% आहेत. मग 100च्या 10% म्हणजे ते किती झाले, 10 रुपये. मग 100 अधिक 10, 110. मग हे बघा या पद्धतीनं 1500 गुणिले 110. नेक्स्ट पॉइंट, 1500 गुणिले 110. तर हे होतात 1,65,000. 1,65,000. ओके. तर 1,65,000 मायनस 245. तर राहिलेले किती आहेत तुमचे, तेवढे कॅशमध्ये मिळतील तुम्हाला. राहिलेले पैसे आहेत 80,000, एवढे तुम्हाला भेटणार आहेत कॅशमध्ये. ओके. सो आय होप ही गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल की आपण काय केलेलं आहे. बघा शेअर्सच्या बाबतीमध्ये कसं आहे की शेअर किती रुपयाचा आहे आणि त्यामध्ये कितीचा बदल तुम्हाला करून देणार आहे, तो बदल जास्त महत्वाचा आहे. म्हणजे 100चा शेअर होता, बरोबर आहे ना, 100चा शेअर होता, पण तो काय केला त्यांनी 10% प्रीमियम न विकला, म्हणजे 110 ला दिला. म्हणून आपण इथं काय केलं, 1500 गुणिले 110, 1,65,000 हे झाले आणि देन हे राहिलेली रक्कम आहे ती कॅशमध्ये आली. सो आय होप कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हाला इथं समजला असेल की नेमकं आपण परचेस प्राइस कशा पद्धतीने इथं कॅल्क्युलेट केलेली आहे. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे परचेस प्राइस कॅल्क्युलेट करणं. कारण लीजरमध्ये काय आहे की त्याच गोष्टी आपल्याला रिपीट करायच्या दरवेळेला. लीजरमध्ये काही फारसं असं बदल इनोव्हेटिव्ह आपण काही करत नाही, तेच तेच गोष्टी आपण परत करतोय. तर आय होप क्लिअर असेल इतकं तुम्हाला. देन आपण मित्रांनो ह्याच्यात पुढे जाऊया. ओके. आणि एक जस्ट सूचना तुम्हाला सांगायची होती की जे लोक ऑनलाईन क्लास आपला करतायत एमकॉमचा, तुम्हाला एमकॉमचा सगळा सिलेबस या पद्धतीनं, जसं ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लेक्चर बघताय, तर सगळा सिलेबस तुम्हाला या पद्धतीनं मिळणार आहे. ओके. ईच अँड एव्हरी लेक्चर मिळेल, थेअरी मिळेल, एमसीक्यू मिळेल, सब कुछ. ओके. सो आय थिंक ज्या लोकांना ऑनलाईन क्लासबद्दल इन्फॉर्मेशन आहे ते खाली नंबर्स दिलेत आमचे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिथं तुम्हाला त्यावर पण इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळू शकते. ओके. नाव चलो कंटिन्यू करूया आपण आपल्या कामाला. आपल्याला बनवायचे आहेत लीजर. ओके. आपल्याला बनवायचं आहे लीजर. तर लीजर बनवत असताना पहिलं आहे आपलं रिअलायझेशन अकाउंट. पहिलं आहे आपलं रिअलायझेशन अकाउंट. क्विकली तुम्ही पण माझ्यासोबत दाखवून घ्या. ओके. रिअलायझेशन नंतर दुसरा अकाउंट तुमचा आहे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. थोडं व्यवस्थित मोठं बनवूया. हम्म.
आफ्टर दॅट आहे बँक अकाउंट. ओके. आणि आफ्टर दॅट आहे परचेसिंग कंपनी अकाउंट. परचेसिंग कंपनी अकाउंट. ओके, याला तुम्ही इंजिनिअरिंग कंपनी असं सुद्धा म्हणू शकता. जी कंपनी बिझनेस खरेदी करायला लागल्या त्याचं नाव ऍक्च्युली या अकाउंटला दिलं पाहिजे. ओके, सो मी एक इन जनरल तुमचं जे आहे ते असं लिहितोय. ओके, सो पोस्टिंगला स्टार्ट करूया. पोस्टिंग मध्ये बघा आपल्याकडे काय काय आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला परवा सांगितलंय काय की आपल्याला जे 6 स्टेप्स फॉलो करायचे आहेत पोस्टिंगसाठी. तर त्यामधली पहिली स्टेप आहे दॅट इज कॅपिटल. तर कॅपिटल तुमचं किती आहे. तर पहिली गोष्ट बघा, कॅपिटल तुमचं 2 लाख रुपये आहे. ओके, तर कॅपिटल जे आहे 2 लाख रुपये ते आपण लिहिणार आहे इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट सॉरी इक्विटी शेअर होल्डर्सच्या क्रेडिटला. याला इथं म्हणणार आहे बाय बॅलन्स बीडी ब्रॉट डाऊन जे आहे 2 लाख रुपये. ओके, हे कॅपिटल लिहिलं. याच्यानंतर मित्रांनो सेकंड स्टेप आहे रिझर्व्ह. या प्रॉब्लेम मध्ये लॅबिलिटी साईडला कुठला रिझर्व्ह दिलाय का. तर यस मित्रांनो, 2 रिझर्व्ह दिले. तर रिझर्व्ह फंड आहे आणि पीएल अकाउंट आहे. 50,000 आणि 20,000 ते सुद्धा इथंच लिहायचे. बाय रिझर्व्ह फंड अकाउंट 50,000 आणि बाय पी अँड एल अकाउंट 20,000. ओके, सो रिझर्व्ह पण लिहिले. थर्ड स्टेप आहे मित्रांनो आपल्याला लिहायचे आहे कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स. तर कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स जो दिलेला आहे तो नवीन कंपनीनं जर घेतला नसेल तरच आपल्याला बँक अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आहे. आता किती आहे इथं बघा, तो 50,000 आहे. ओके, सो हा लिहूया इथं टू बॅलन्स बीडी 50,000. ओके, टू बॅलन्स बीडी 50,000 हा बॅलन्स लिहिला. 3 नंबरची स्टेप झाली. 4 नंबरची स्टेप आहे आपली असेट्स आणि लॅबिलिटीज. ओके, तर असेट आणि लॅबिलिटीज मध्ये काय आहे. तर इथं पहिल्यांदा आपल्याला लिहायचे आहेत असेट्स. ओके, टू सन्ड्री असेट्स अकाउंट. टू सन्ड्री असेट्स अकाउंट यामध्ये तुमच्याकडे सगळ्या असेट तुम्हाला लिहायचे आहेत आणि जुन्याच किमतीला लिहायचे आहेत. ओके, सगळ्या असेट तुम्हाला लिहायचे आहेत आणि सगळ्या असेट तुम्हाला जुन्याच किमतीला लिहायचे आहेत. तर यामध्ये बघा सगळ्या असेट, त्यामध्ये फर्स्ट काय आहे तुमचं गुडविल 50,000. तर लिहून घेऊया. देन प्रॉपर्टी 1.5 लाख. देन त्याच्यानंतर मशिनरी 83,000. ओके, त्याच्यानंतर स्टॉक 35,000. त्याच्यानंतर BR 4,500. त्याच्यानंतर डेटर्स 27,500. ओके, सो सगळं लिहिलेलं आहे. बँक आपण तिकडं लिहिले ऑलरेडी, त्यामुळे इथं लिहिण्याची गरज नाहीये. तर मित्रांनो इथं बघा सगळं लिहिले. डायरेक्ट इथं बघा खालची टोटल ही किती दिसते तुम्हाला. आपण याची टोटल करायचे, शॉर्टकट मारूया. या सगळ्याची टोटल तुम्हाला ही इथं दिलेली आहे. ही इथं टोटल किती दिली आहे 4 लाख. त्यातनं फक्त बँकला वगळा. 4 लाखातनं 50 वजा करा म्हणजे इथं टोटल येणार आहे 350. 350. ओके, तर हे इथं 350. ओके, याच्यानंतर इथं रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपण लिहूया लॅबिलिटीज बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट. बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट यामध्ये पहिला आहे तुमचं डिबेंचर्स. ओके, जी अमाऊंट दिली आहे तुम्हाला 1 लाख. त्याच्यानंतर दुसरी लॅबिलिटी आहे मित्रांनो क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर्स तुमचे किती आहेत 30,000. क्रेडिटर्स आहेत 30,000. ओके, क्रेडिटर्स आहेत 30,000.
ओके चलो. नाव याच्यानंतर 1 लाख प्लस 30,000 हे किती झाले तुमचे? 1,30,000. 1,30,000. ओके चलो. ओके सो 4 स्टेप्स आपल्या क्लिअर झालेले आहेत, ज्यामध्ये कॅपिटल लिहिलंय, रिझर्व्ह लिहिला, कॅश बँक लिहिला, असेट लिहिला, लायबिलिटी लिहिला. ओके आपण सगळं जे आहे ते प्रॉपर केलेलं आहे. तुम्ही फक्त एक काम कराल, जेव्हा तुम्ही आखताय, ओके, किंवा आखत असताना एकदम प्रॉपर आखाल, एकदम प्रॉपर म्हणजे इनर आउटर, हा, वर पर्टिक्युलर अमाऊंट असं सगळं लिहून व्यवस्थित आखाल. हे आता मी जस्ट थोडासा या बाबतीमध्ये आळस करतोय, तुम्ही याला फक्त सांभाळून घ्याल. ओके नाव नेक्स्ट पॉईंट आहे ऍडजस्टमेंटचा 5th स्टेप, ज्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा आपण रेकॉर्ड करायच्या पर्चेस प्राइस. ओके तर पर्चेस प्राइस रेकॉर्ड करताना ही करायची आहे रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय पर्चेसिंग कंपनी अकाउंट या नावाने. बाय पर्चेसिंग कंपनी अकाउंट या नावाने. आता बघा वर इथं तुमची पर्चेस प्राइस टोटल किती आली होती, तर मला वाटते 2,45,000 आहे. ओके वर आपण लिहिलेली आहे, जी आहे आपली 2,45,000. ओके नाव याचा करायचा डबल इफेक्ट. याचा डबल इफेक्ट कुठं होणार आहे, तर तो होणार आहे पर्चेसिंग कंपनी अकाउंटच्या डेबिटला. याचा डबल इफेक्ट होणार आहे पर्चेसिंग कंपनी अकाउंटच्या डेबिटला. हा इथं टू रिअलायझेशन अकाउंट 2,45,000. ओके याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं मी, ही पर्चेस प्राइस कशी दिली जाते ते इथं लिहा. म्हणजे बाय इक्विटी शेअर्स त्यामध्ये किती दिली जाते आणि रोख किती दिली जाते किंवा बँकेच्या थ्रू किती दिली जाते. सो बघा फॉर दॅट पर्पज आपल्याला परत एकदा पर्चेस प्राइस कॅल्क्युलेशन बघावं लागेल. तर यामध्ये आपण काय लिहिलंय, 1,65 शेअर मध्ये 80 कॅश मध्ये. 1,65 आणि 80. तर मित्रांनो हे किती झाले तुमचे, 2,45,000. हे पण मित्रांनो तुमचे किती झाले, 2,45,000. ओके सो हे अकाउंट इथं टॅली झालं. नाव आता हे जे दोन पॉईंट आहेत 1 आणि 2, याची पण आपल्याला डबल एंट्री करायची. तर इक्विटी शेअर्स अकाउंटच्या डेबिटला जाऊया. 165 हे इथं लिहिले आपण. 1,65,000 याला आपण इथं म्हणणार आहे टू परचेसिंग कंपनी अकाउंट. ओके आणि मित्रांनो त्याच्यानंतर 80,000 जे आहेत ते लिहायचे आहेत तुम्हाला बँक अकाउंटला. तर हे 80,000 हे इथं लिहायचे आहेत, हे पण त्याच नावाने परचेसिंग कंपनी अकाउंट. ओके 80,000. सो परचेस प्राइसच्या रिलेटेड जे काही पोस्टिंग होतं ते सब कुछ आपण इथं काय केलं, क्लिअर केलं. ओके नाऊ आगे चलते, आता याच्या पुढे बघूया. सॉरी. हा कॉस्ट ऑफ लिक्विडेशन तुम्हाला दिले किती रुपये, 3,000, विच इज बॉर्न बाय इंजिनिअरिंग. म्हणजे जुन्याच कंपनीनं लिक्विडेशनची कॉस्ट पे केले, ज्याचं अकाउंटिंग आपण करतोय. तर 3,000 रुपये ती कॉस्ट आहे. तर त्याला पे करूया. कुठल्या पण गोष्टीचं पेमेंट करणं म्हणजे खर्च आहे, खर्च म्हणल्यावर डेबिटला. तर इथं टू बँक अकाउंट 3,000. ओके टू बँक अकाउंट 3,000. हे काय केलं, ह्याचं नॅरेशन पाहिजे तर लिहू शकता ह्याच्या खाली, बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस आर पेड. याच्यानंतर याची डबल एंट्री. याच्यानंतर याची डबल एंट्री कुठं होणार आहे, बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट आहे 3,000. बाय रिअलायझेशन अमाऊंट आहे 3,000 रुपये. ओके तर हे पण क्लिअर झालं. आता याच्यानंतर आता बघूया लॅबिलिटीजच्या बाबतीमध्ये. मित्रांनो लॅबिलिटीज मध्ये बघा तुम्हाला दिसत आहेत दोन लॅबिलिटी होत्या. ओके एक डिबेंचर, दुसरी क्रेडिटर. पैकी डिबेंचरचं जे पेमेंट आहे ते नव्या कंपनीनं केलंय. डिबेंचर जे आहेत ते नव्या कंपनीनं पे केले. क्रेडिटर्सचं पेमेंट मात्र नव्या कंपनीनं केलेलं नाहीये. हे आपल्याला कुठं कळतं, तर पर्चेस प्राइस मध्ये कळतं, बरोबर, की पेमेंट केलंय किंवा नाही केलेलं. तर क्रेडिटर्सचं पेमेंट नाहीये केलेलं, ते आपल्याला करावं लागेल. किती रुपये आहे क्रेडिटर्स बघा, 30,000. तर त्याचं पेमेंट मित्रांनो आपण करूया. टू बँक अकाउंट 30,000. टू बँक अकाउंट अमाऊंट आहे 30,000.
ओके, अमाऊंट आहे 30,000. नाव याला पण पायथन नॅरेशन लिहू शकता, बिंग क्रेडिटर्स पेड. याची डबल एंट्री कुठं होणार आहे? बँकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 30,000. ओके, बाय रिअलायझेशन अकाउंट 30,000. नाव याच्यानंतर काय राहिले का अजून आपलं? येस, सगळं झालेलं आहे आपलं मित्रांनो. आपण क्लोजिंग करूया. क्लिअर झालेला आहे आपला सगळा हा इश्यू. सो दॅट आता क्लोजिंग करत असताना रिअलायझेशनचं ओके नाव कोणती साईड मोठी दिसते तुम्हाला? क्रेडिटर्स मोठे बघा. हे 2 लाख अधिक 1 लाख 3 लाख. 340, 370, 375. हे झाले तुमचे 3,75,000. ओके, इकडं पण हे 3,75,000 लिहिले. आता 375 मधनं नाही, इकडं सॉरी सॉरी, इकडली साईड मोठी दिसते, लॉस होतोय. 350 आणि 30, 80 आणि 83. ओके, 380, 83, 3,83,000 येतात. ही साईड मोठी रे. एक सेकंड, करेक्ट करूया. 50 आणि 30, 80 आणि 3, 83. 3,83,000. 3,83,000. आता 3,83 किती वजा करायचे होते? 3. ओके, सो लॉस येतो इथं 8,000 रुपयाचा. लॉस इथे येतोय ह्या साईडला 8,000चा. याला आपण लिहिणार आहे बाय इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. 8,000 रुपये इक्विटी शेअर होल्डर्स, 8,000 रुपये. ओके, नाव याच्यानंतर ह्याला ट्रान्सफर करूया इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला 8,000. टू रिअलायझेशन अकाउंट. आता इथं आता इथं तर ही साईड मोठी आहे. क्रेडिट 250, 270, 270. इकडं पण लिहूया 270. 270 मधनं 65 आणि 5, 70 आणि 3, 73 गेले. 173 इथे येतात आणि इथे 270 येतात. तर 97,000 येतात. इथं आन्सर येतं 97,000. 97. याला इथं लिहूया. ह्याला कुठल्या अकाउंटला पाठवायचं आहे? बँक अकाउंटला. याला बँक अकाउंटच्या क्रेडिटला. तर बँकच्या क्रेडिटला बाय सॉरी इक्विटी शेअर होल्डर 97. आता हे टॅली झालं पाहिजे. तर इथं बघा किती येतात. 8 आणि 4, 12 आणि 13, म्हणजे हे 1,30,000 येतात इकडे. 1,30,000 इकडे पण येतात. येस, हा प्रॉब्लेम टॅली होतोय. डन. ओके, डन. ठीक, चलो. तर आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर होत असतील. कुणाला काही यामध्ये डाऊट असेल तर विचारत चला, कमेंट करत चला, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो दॅट अशाच केसमध्ये आपण आणि एक प्रॉब्लेम जो आहे याचा तो पुढं कंटिन्यू करू. थँक्यू सो मच.